लोकसभा निवडणुकीची शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली। गुरुवारी भाजपनं आपली पहिली यादी जाहीर केल्यानंतर शिवसेनेनं आज त्यांची पहिली यादी जाहीर केली। यात एकूण 21 उमेदवारांची नावं घोषित केली गेली। शिवसेनेच्या पहिल्या यादीत दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर राहुल शेवाळे यांना दक्षिण मध्य मुंबईतून आणि गजानन कीर्तीकरांना उत्तर पश्चिम मुंबईमधनं उमेदवारी देण्यात आली आहे। शिवसेनेच्या पहिल्या यादीत उस्मानाबादच्या जागेत बदल करण्यात आला। उस्मानाबादमधले विद्यमान खासदार रवी गायकवाडांचा पत्ता कट करण्यात आला असून त्यांच्या जागी ओमराजे निंबाळकरांना उमेदवारी दिली गेली आहे। शिवसेनेच्या या यादीत सातारा आणि पालघरच्या जागेबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे। येत्या 2 दिवसात दोन्ही जागांची घोषणा करण्यात येईल। शिवसेनेच्या लोकसभेच्या 21 उमेदवारांच्या यादीत केवळ एकाच महिलेला स्थान दिलं गेलंय। यवतमाळ वाशिममधनं भावना गवळी यांना उमेदवारी दिली आहे। राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। पूर्ववैमनस्यातनं ही धमकी दिल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। सोलापूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय मामा शिंदे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादीत प्रवेश केला। यावेळी पवारांना शिंदेंना माढ्यातनं उमेदवारी दिली। यावेळी संजय मामा शिंदे परके नसून घरातले असल्याचा दावा त्यांनी केला। माथाडी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध असलेले नरेंद्र पाटील यांनी भाजपातनं शिवसेनेत प्रवेश केलाय। उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटलांना साताऱ्यातनं शिवसेनेकडनं तिकीट मिळण्याची शक्यता आहे। वनवास 14 वर्षांचा असतो, मात्र मुख्यमंत्र्यांनी मला 7 वर्षात पुन्हा भाजपात आणल्याचं प्रवीण छेडा यांनी भाजपा प्रवेशाच्या दरम्यान म्हटलं। तसंच पक्ष जबाबदारी देईल ती पार पाडण्याचं प्रवीण छेडा यांनी म्हटलं। छेडांच्या रूपानं उत्तम वक्ता भाजपात परतल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। तसंच काँग्रेसनं आपली तत्व सोडली म्हणून भाजपकडे येणाऱ्यांची संख्या वाढल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। भाजपा महिलांना मान सन्मान देणारा पक्ष असल्याचं वक्तव्य भारती पवार यांनी भाजपा प्रवेशाच्या दरम्यान केलं। तसंच मोदींनी देशात खूप चांगलं काम केल्याचं देखील भारती पवार म्हणाल्या। राष्ट्रवादीत भारती पवार असंतुष्ट होत्या। भारती पवारांच्या प्रवेशामुळे दिंडोरीत भाजपा मजबूत होईल अशी आशा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली। भारती पवारांच्या सासऱ्यांनी आदिवासींसाठी चांगली कामं केली, त्यांच्या पक्षप्रवेशानं वेगळा ठसा उमटल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रतिस्पर्धी असलेले श्रीरंग बारणे आणि पार्थ पवार एकाच वेळी मंदिरात साकडं घालण्यासाठी पोहोचले। त्यामुळे तुकाराम महाराज दोघांपैकी कोणावरती प्रसन्न होतील याची जोरदार चर्चा वारकऱ्यांमध्ये रंगली। इंदिरा गांधींसारखं दिसल्या म्हणून कोणी मतं देत नाही किंवा निवडणुका जिंकता येत नाहीत, नाहीतर हेमा मालिनी, प्रियांका चोप्रा या देखील पंतप्रधान झाल्या असत्या अशी टीका महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी केली। साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची बुलेट सवारी बघायला मिळाली। कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर उदयनराजे यांनी अनोख्या स्टाईलनं बुलेटवरनं रपेट मारली। ऐन निवडणुकांच्या तोंडावरती शिवसेना नेते रामदास कदम आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचं वैर बाहेर आलेलं आहे। ज्यांनी तुम्हाला झोपवलं त्या राष्ट्रवादीच्या संजय कदम सोबत झोपता आणि मला गद्दार ठरवता, मग खरा गद्दार कोण असा खडा सवाल रामदास कदम यांनी स्वपक्षीय माजी आमदार सूर्यकांत दळवींना केला। बुलढाणा लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल झालाय। बळीराम सिरस्कार यांनी वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी अर्ज भरलेला आहे। विशेष म्हणजे बुलढाणा लोकसभेचाही हा पहिलाच अर्ज आहे। शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करणार असेल तरच आघाडी सोबत जाणार असल्याचं खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं। त्यात शेतमालाला 1.5 हमी भाव ही प्रमुख मागणी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लोकसभेची निवडणूक लढणार नाहीयेत, त्यामुळे पंतप्रधान पदासाठी मोदी यांचा मार्ग निर्धोक आहे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला। चंद्रपूरमध्ये तेली समाज आता आक्रमक झालाय। काँग्रेसनं देखील तेली उमेदवार देण्याची मागणी महासंघानं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे। भाजपनं तेली उमेदवार दिल्यानंतर आता ही मागणी जोर धरते। औरंगाबादच्या आणखी एका गावानं निवडणुकीवरती बहिष्कार टाकलाय। फुलंब्री तालुक्यातल्या कवीटखेडा गावानं येणाऱ्या निवडणुकीवरती बहिष्कार घातला। देश स्वतंत्र झाला, मात्र अद्यापही गावात रस्ता नसल्यानं गावकरी हैराण आहेत। सार्वजनिक बांधकाम खात्यानं सरकारला घरचा आहेर दिल्याचं बघायला मिळतंय। शिवस्मारकाच्या बांधणीतल्या अनियमिततेची महालेखापालांकडनं चौकशी करण्याची मागणी आता सार्वजनिक बांधकाम खात्यानं केली आहे। केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीरनं भाजपत प्रवेश केला। दिल्लीतून गौतम गंभीरला उमेदवारी देण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन हा पक्ष प्रवेश केल्याचं गौतम गंभीरनं म्हटलं। तसंच ही संधी दिल्याबद्दल त्यांना भाजपचे आभार मानले। काही लोकांच्या हल्ल्याबद्दल संपूर्ण देशाला दोष का, अशा पद्धतीचा दोष देणं मला पटत नाही। 26 आकाराच्या हल्ल्याबद्दल संपूर्ण पाकला दोष नको असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे सॅम पित्रोदा यांनी केलं। विरोधकांनी पुन्हा जवानांचा अपमान केला असं म्हणत सॅम पित्रोदांच्या वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी टीका केली। तसंच विरोधकांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारावा असं मोदींनी
जनतेला आवाहन केलंय। टीका होऊ लागल्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपलं हे वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण दिलं। हे मत माझं वैयक्तिक असून पक्षाशी याचा काही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलं। पित्रोदा यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पंतप्रधान मोदींनी देखील खोचक टीका केली होती। बायोपिकच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला। तसंच आचारसंहितेचा हा भंग असल्यानं याबाबतची तक्रार प्रशासनाकडे राष्ट्रवादी काँग्रेस करणार आहे। विहिरीत पडलेल्या बिबट्याला 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। हा बिबट्या शिकारीसाठी आला होता। गुरुवारी रात्री हा बिबट्या पडल्याचं राजेंद्र नाईक यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी वन विभागाला कळवलं। मंत्रालयातील सचिवानं पंढरपुरात आत्महत्या केली। विकास पवार यांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली। विकास पवार हे कौशल्य विकास विभागाचे सचिव होते। आत्महत्येपूर्वी पत्नीवरही त्यांनी गोळीबार केला असून पत्नी अत्यवस्थ आहे। नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यात गारपिटीसह पावसानं हजेरी लावली। दरम्यान गारपिटीमुळे रब्बीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। सावरी गावच्या परिसरात याचा मोठा तडाखा बसला। या गारपिटीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय। वाशिम जिल्ह्यातील जाबरून नावजी येथील एका तरुणानं फेसबुकवरती पोस्ट टाकून गळफास घेऊन आत्महत्या केली। कुटुंबातील कलहामुळे आलेल्या नैराश्यातनं त्यानं आत्महत्या केली आहे। तसंच फेसबुकवरती पोस्टवर त्यानं आईला समजून घेण्याचा वडिलांना सल्ला देऊन जीवनयात्रा संपवली। लोकसभा निवडणुकीचा विरोध करणारे बॅनर माओवाद्यांनी धानोर तालुक्यातील काकडपेली गावात लावले होते। ते बॅनर जाळून गावकऱ्यांनी माओवादी मुर्दाबाद लोकशाही जिंदाबादच्या घोषणा दिल्या। अलिबागहून आलायस का म्हणणं आता महागात पडण्याची शक्यता आहे, कारण उपहास करणाऱ्या या वाक्याला हरकत घेणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे। संत तुकाराम महाराज यांच्या 371व्या बीज सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून देहूनगरीत दिंड्या आणि हजारो वारकरी दाखल झाले। भजन कीर्तन हरिपाठानं देहूनगरी सध्या दुमदुमली आहे। तर संत तुकाराम महाराज संस्थान आणि ग्रामस्थांच्या वतीनं देहू परिसरात नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली गेली। विजापूर सिंदगी राज्य महामार्गावरती कंटेनर आणि बाईकची समोरासमोर धडक बसली। या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले। जखमींना सिंदगीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले। नांदेड जिल्ह्यातील मुदखेडमध्ये पोलीस उपनिरीक्षकाचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला। पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी परवा अवैध कत्तलखाना चालवणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता। त्या रागातनं कुरेशी गटानं पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। जम्मू काश्मीरमधील शोपियानच्या इमाम साहब भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली। रात्री 3च्या सुमारास चकमक झाल्याची माहिती मिळते। यात 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं। भिलवाड्यातील रिंको औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्याला गुरुवारी रात्री आग लागली। आगीत लाखोंचं नुकसान झालंय। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस तपास करतायत। चंदीगडहून डिब्रुगडला जाणाऱ्या एक्सप्रेसला अचानक आग लागली आणि ही आग विझवण्यात आलेली आहे। एक्सप्रेसच्या इंजिनानं पेट घेतल्यानं आगीत 3 डबे हे जळाले। या आगीमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला। धारवाडमध्ये अंडर कन्स्ट्रक्शन इमारत कोसळून आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे। 3 दिवसांनंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका जिवंत माणसाला बाहेर काढण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं। कुल्लूमधील लाग घाटीमध्ये भूस्खलन झाल्यानं एका घरात 2 जण अडकले। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी या दोघांनाही बाहेर काढलंय। या दुर्घटनेत लाखोंचं नुकसान मात्र झाल्याचा अंदाज आहे। हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील बालसमंदमध्ये 60 फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत। एनडीआरएफसह सैन्य हे बचाव कार्य करतंय। 36 तासांहून अधिक वेळ या घटनेला झालाय। गाझियाबादमध्ये तब्बल 120 किलो सोनं जप्त केलं गेलं। जप्त केलेल्या सोन्याची किंमत 38 कोटी रुपयांची कळते। हे सोनं दिल्लीहून हरिद्वारला नेलं जात असल्याची माहिती मिळाली आहे। मोसूल भागात एका नदीमध्ये होडी उलटल्याने 94 जण हे ठार झाले असून यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश जास्त आहे। कुर्दी समाजाचे लोक नवरोज या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी जात होते। नितेश तिवारी छिछोरे हा चित्रपट घेऊन येत आहेत। नितेश यांच्या या आगामी सिनेमात सुपरस्टार खानची एंट्री झाली आहे। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान छिछोरेमध्ये आमिर खान कॅमिओ करताना दिसेल। अजय देवगण आणि तब्बू दे दे प्यार दे या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे। तसंच हा सिनेमा अकीब अली दिग्दर्शित करणार आहे। हा चित्रपट 17 मे रोजी प्रदर्शित होईल। आणि वरून एक धमाकेदार सिनेमा घेऊन येतोय। हा सिनेमा कुली नंबर 1 या सुपर डुपर हिट सिनेमाचा रिमेक आहे। वरूणचे वडील डेव्हिड धवन हा रिमेक दिग्दर्शित करणार आहेत। आता या रिमेक मध्ये सारा अली खानची देखील एंट्री झाली। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।